नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 9 ते 5 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। प्रत्येक आपल्याला 3 ते 2 टिपकेला रेष ओढून घ्यायचा आहे। एक आडवा रेष आणि 2 क्रॉसमध्ये आपल्याला अशा प्रकारे 3 रेष ओढून घ्यायचा आहे प्रत्येक 3 ते 2 टिपकेला। चला आता रेष ओढून घेऊया। प्रत्येक खालच्या बाजूला 2, आजूबाजूला 1 आणि वरच्या बाजूला 2 अशा प्रकारे आपल्याला 6 बाजूला रेष ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला ट्रायंगल शेपनी जोडून घ्यायचा आहे। ते आपल्याला एक फुलाचा आकार तयार होतोय। प्रत्येक बाजूला आपल्याला अशाच प्रकारे एक फुला तयार करून घ्यायचा आहे। चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। आणि आता प्रत्येक बाजूचा आपला फुला तयार होतोय आणि हा रांगोळी तुम्ही रोज दाराबाहेर काढा। खूप सुंदर रांगोळी दिसत आहे, बघू शकाल तुम्ही। आता पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही रांगोळी बघा, खूप सुंदर सुरेख रांगोळी दिसतोय। ह्याच्यामध्ये रंग भरले तर खूप सुंदर दिसतोय, आता बघू शकाल तुम्ही। आणि आता आपला फुला तयार झालेला आहे आणि आता मी एक फुलांमध्ये केसरी रंग भरून घेत आहे। आणि आता हा फुलांमध्ये केसरी रंग भरल्यानंतर ह्याच्या अपोजिटच्या वरच्या बाजूला दुसऱ्या फुलांना सुद्धा मी केसरी रंग भरून घेते आहे। अशा प्रकारे आपल्याला वरच्या बाजूला आणि त्याच्या अपोजिटला खालच्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला रंग भरून घ्यायचा आहे। आता वरच्या बाजूचे सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मी दुसऱ्या फुलांमध्ये मोरपंखीचे रंग भरून घेत आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मोरपंखीचे रंग भरल्यानंतर ह्याच्या अपोजिटचं बाजूचं आपल्याला मोरपंखीचे रंग भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि आता आपला मोरपंखीचे रंग भरून तयार झालेला आहे दोन्ही बाजूचा। आणि त्यानंतर मी गुलाबी रंग भरून घेत आहे, राणी कलर आहे। आणि आता हा उरलेला दोन्ही फुलांना आपल्याला गुलाबी रंग भरून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे रंग भरून घेऊ शकता। मी केसरी आणि मोरपंखी आणि गुलाबी कलर अशा प्रकारे रंग भरून घेतलेला आहे। आता प्रत्येक बाजूचा फुलांचा रंग भरून तयार झालेला आहे। त्यानंतर मी प्रत्येक फुलांमध्ये एक एक टिपका ठेवत आहे। एक एक टिपके ठेवल्यानंतर मी मध्ये रेष ओढून घेत आहे, मध्ये सेंटरमध्ये आणून जोडत आहे। प्रत्येक टिपकेला आपल्याला मध्ये सेंटरमध्ये जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर टिपका ठेवलेला आहे त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आपल्याला। आता प्रत्येक फुलांमध्ये आपल्याला अशाच प्रकारे टिपके ठेवून अशाच प्रकारे एक डिझाइन आकार करून घ्यायचा आहे। ते सुद्धा आपल्याला आतमध्ये एक फुलं दिसत आहे, तुम्ही बघू शकाल, खूप सुंदर दिसत आहे। आता प्रत्येक फुलांमध्ये अशाच प्रकारे करून घेऊया।
चला आता आपला पूर्ण फुलांमध्ये तयार झालेला आहे. टिपके ठेवून प्रेस केलेला आहे. त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये 3 ते 2 टिपके उरलेला आहे. तिथंसुद्धा मी अशाच प्रकारे फुलं तयार करून घेत आहे आणि तिथंसुद्धा सेम अशाच प्रकारे फुलं तयार करून घ्यायचं आहे. तिथं मी लाल रंग भरून घेतलेला आहे आणि सेम प्रकारे अशाच प्रकारे मी टिपके ठेवून आतमध्ये सुद्धा एक फुला तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला एक टिपके ठेवून प्रेस करून घेत आहे. बघू शकाल तुम्ही असं टिपके ठेवून प्रेस केल्यानंतर आपलं फुलं खूप सुंदर दिसतोय, त्यामुळे मी अशा प्रकारे केलेलं आहे. चला आता पूर्णपणे मध्ये सेंटरमधल्या फुलांना सुद्धा आपण रंग भरून घेऊया. आता आपलं पूर्णपणे रांगोळी तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला? आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका. आणि आता ह्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये हिरवा रंगाचे टिपके ठेवलेले आहे मी आणि ते किती सुंदर दिसत आहे. चला आता आवडलं तर नक्की एक लाईक करायचं विसरू नका आणि उद्या भेटूया असंच एक जबरदस्त रांगोळीसोबत. थँक्यू.